आता सध्याच्या काळात कोणी कोणाचे पैसे घेतले ते परत नाही दिले, कोणी कोणाला धोकाधडी केली, तर जसं कराल तसं भराल हे कितपत खरं ठरतं? तुकाराम महाराज म्हणतात, ऋण वैर हत्या हे तो नसुटे निधिता. आई वडिलांची सेवा न केल्यास त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो का? पण आपले संस्कार आई वडिलांची सेवा न केलेली असल्यामुळं घरची पुढची पिढी सुद्धा आपली सेवा करू शकते. आई वडिलांच्या सेवेचं एवढं महत्व आहे की मायबाप हे पृथ्वी तलावरचे सगळ्यात मोठे देव. कोणता एक देव आहे तो आपल्या मंदिरात ठेवलाच पाहिजे, तर इतरांशी तुलना करणं हे कितपत योग्य आहे? स्वागत आहे आपल्या एका पॉडकास्टमध्ये. तर आपण पुन्हा एकदा श्री भ आप्पासाहेब महाराज चौरे यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार महाराज, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत. आपण आपलं मन शांत ठेवण्यासाठी आपण कोणत्या चांगल्या सवयी लावू शकतात? नमामि सद्गुरुं शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम विषमानंदी वल्लभम. आपलं मन चांगलं ठेवण्यासाठी, चांगलं याचा अर्थ स्वच्छ का शुद्ध, म्हणजे कसं शांत शांत स्थिर ठेवण्यासाठी. तसं जर पाहायला गेलं तर मनाचा जर विचार केला तर वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने, आपण जर ज्ञानदृष्टीनं मनाचा जर विचार केला तर मन हे दृश्य स्वरूपानं, मनाला काही दृष्टी नाही. मनाला जागृत करण्यासाठी काही आपल्या शरीरातले जे बाह्य स्वरूपाचे इंद्रिय आहेत, त्याच्यामध्ये डोळे असतील, कान असत किंवा नाक असत, जीभ असत किंवा आणखी म्हणजे त्वचा असत, ज्या इंद्रियाला जाणीव आहे, मनाला दृष्टी नाही. डोळ्यानं आपण जर काही विचित्र गोष्ट पाहिली, एखाद्या वेळेस अनुचित प्रकार पाहिला डोळ्यानं, तर डोळ्यानं जे पाहिलेलं आहे ते मनापर्यंत जातं आणि डोळ्याच्या पाहण्यानं, अनुचित प्रकारानं मन हे वाताहत होऊन जातं. डोळ्याला दृष्टी नाही, डोळ्याला आवाजाची जाणीव नाही, डोळ्यापर्यंत काही शब्द जात नाही. डोळ्याला वाताहत करणारं, कारण अस्थिर करणारे जे इंद्रिय आहेत ते बाहेरचे. म्हणून मनाला जर शांत करायचं असं, तर जिथं मनापर्यंत बाहेरून काही अनुचित प्रकार जाऊ नये, अनुचित घटना जाऊ नये, याच्यासाठी बाहेरच्या इंद्रियावर प्रतिबंध असणं हा वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं चांगलं आहे. म्हणून मनुष्यानं डोळ्यानं आपल्याला जिथं मनाला समाधान वाटेल असंच काही पाहावं. कानाला जिथं म्हणजे कानाची तृप्ती होईल, की जिथं इंद्रिय भरकटणार नाही, मन अस्थिर होणार नाही, असं जिथं गेल्यानंतर जे विचार ऐकल्यानंतर आपली थोडी शांतता वाटेल अशा प्रकारचे विचार कानानं ऐकणं महत्वाचे. आणखी जीभ ही मनापर्यंत विचार पोहोचणारी आहे. म्हणून आपण असा आहार म्हणजे सेवन केला पाहिजे की जेणेकरून आपण तो आहार सेवन केल्यानंतर आपल्या मनाला आणखी काहीतरी वेगळे बुद्धीच्या संबंधाने विचार म्हणजे भरकटू नये. किंवा त्वचा आहे, आणखी मनाचे ही 4-5 प्रकारचे डोळे आहेत. आपण जे 5 ज्ञान इंद्रिय म्हणतो, मनाला दृष्टी नाही, मन हे अदृष्टी आहे, मनाला दृष्टी नाही. मग मनापर्यंत जे बाहेरचे इंद्रिय, बाहेरच्या जगाचं जे म्हणजे एक घडलेलं सगळं पोहोचतात, या इंद्रियाला जर चांगली सवय लागली ते मन थोडं स्थिर राहतं, शांत राहतं. आता सध्याच्या काळात कोणी कोणाचे पैसे घेतले ते परत नाही दिले, कोणी कोणाला धोकाधडी केली, तर जसं कराल तसं भराल हे कितपत खरं ठरतं? म्हणजे कसं आता शास्त्रोक्तीप्रमाणे आणि जगामध्ये अनुभवातून जर हे पाहिलं तर कुणी तुकाराम महाराज म्हणतात, ऋण वैर हत्या हे तो नसुटे निधिता. ऋण वैर आणि हत्या, एखाद्याचं जर आपल्यावर ऋण असेल, कर्ज असेल किंवा एखाद्या विषयीचं वैर असेल, एखाद्याची कोणी हत्या केली असेल, या तीनही गोष्टी मनुष्याला चुकत नाही ते तुकाराम महाराजांनी लिहिलं. आणि तसं अनुभवातूनही बाहेर म्हणजे बघितलं जातं. केले कर्म झाले त्याची भोग आले, एकनाथ महाराजांची ही शब्दोक्ती आहे. एकनाथ महाराज सांगतात तसं आपल्याकडून जर चुकीचं कर्म घडलं तर त्याचं फळ भोगावंच लागतं आणि ते समाजात अनुभवायलाही येतं. आपण जर एखाद्या बरोबर काही वाईट कर्म करू तर त्याचं प्रायचित्त भोगल्याशिवाय इथं लोकांमध्ये पर्याय नाही, असं शास्त्र आहे आणि ते सत्यच आहे. आई वडिलांची सेवा न केल्यास त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो का? जर पाहायला गेलं तर आई वडिलांची सेवा करणं हे आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार हे एक प्रकारचं मनुष्याचं आद्य कर्तव्य आहे. आणि दुसऱ्या दृष्टीने जर विचार करायला गेला तर आता आपण जरी आई वडिलांची नाही सेवा केली तर ही पुढची जी पिढी आहे, पुढची जी आपल्या घरातली संतती आहे, आता आपल्याला जरी आपण सुशिक्षित असतो, थोडं जर नोकरी असेल, पैसा असेल, तर माणसाला थोडा कंटाळा येतो की म्हाताऱ्या माणसाची सेवा नको वाटते. पण त्याचा परिणाम, आता आज जरी आपण पैशावाले श्रीमंत असलो तरी, कितीही श्रीमंत असला किंवा नोकरदार असला तरी, कालांतरानं जी आई वडिलांची अवस्था आहे, वृद्धावस्था, ती वृद्धावस्था आपल्यावर कधीतरी येणार आहे. आणि मग त्या वृद्धावस्थेमध्ये आपल्याला जरी आपले आई वडील नको वाटले तरी आपल्या
आपल्या मुलाची आपल्याला त्या काळात गरज पडणार आहे. पण आपले संस्कार आई वडिलांची सेवा न केलेली असल्यामुळं घरची पुढची पिढी सुद्धा आपली सेवा करू शकत नाही. एक कर्तव्य तर आहे ते आई वडिलांची सेवा करणं हे कर्तव्य आहे. आणि तुकाराम महाराजांच्या म्हणजे म्हणण्याप्रमाणे तुका म्हणे माय बापे हे तो देवाची चलते. आई वडिलांची सेवा ही फार मोठी महत्वाची. आता आपण पुंडलिकासाठी पांडुरंग कर्नाटकातून आला असं आपण वर्णन करतो. तर पांडुरंगाचं येण्याचं कारण पितृसेवा पुण्य लाभला निदान असे. पितृसेवा याचा अर्थ पुंडलिकाची फक्त आई वडिलाची सेवा होती. आई वडिलाची सेवा सोडता दुसरं काही पुंडलिक सेवा करीत नव्हता. आई वडिलाच्या सेवेचं एवढं महत्व आहे की मायबाप हे पृथ्वी तलावाचे सगळ्यात मोठे देव आहेत. म्हणून आई वडिलाची सेवा एका दृष्टीने शास्त्र नियमानंही करणं महत्वाचं आहे. आणि घरामध्ये चांगले संस्कार टिकावत म्हणूनही आई वडिलाची सेवा करणं महत्वाचे आहे. आणि आणखी एक आई वडिलांचे आपल्यावर उपकार आहेत. मी सतत कीर्तनात सांगत असतो की आई वडिलांनी स्नान घालण्यापासून वस्त्र बदलण्यापासून मुलाची गहाण काढण्यापासून सगळे कर्म आई वडिलांनी केलेले असतात. आता ते त्यांच्याकडून आपल्या प्रती केलेली आई वडिलांची सेवा आहे. म्हणून प्रत्येक मुलाचं कर्तव्य की ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी जे केलं ते आपण त्यांच्यासाठी करून त्या ऋणातून उतराई होणं महत्वाचं आहे. त्याचा अर्थ सेवा करणं महत्वाचं. जर अपयश आलं तर ते कर्माचा परिणाम मानावा का आपल्या नशिबाचा परिणाम मानावा? अपयशाला नशिबाचा किंवा कर्माचा परिणाम काही म्हणता येत नाही. आता परमार्थ साधनेमधलं अपयश वेगळं आणि आपल्या व्यावहारिक कर्मातलं अपयश वेगळं. तसं जर अपयशाचा जर विचार केला तर आता शिक्षणाच्या दृष्टीने जर अपयशाचा विचार केला तर थोडं जगामध्ये कॉम्पिटिशन थोडं फार भरपूर झालं. आता आपण प्रयत्नासाठी जर कमजोर असतो तर तिथं अपयश येणं हे स्वाभाविकच आहे. असं बोलतात ना की मी खूप मेहनत केली पण मला नशिबानं साथ दिली नाही. नाही तसं काही असू शकत नाही. कारण आता ते तसं नाहीच आहे. आता काही काही मुलं म्हणजे भरपूर कष्ट करून एक अर्ध्या मार्कावरून 1 मार्कावरून शिक्षणा म्हणजे समाजामध्ये गेलेले दिसतात. पण तसं काही प्रत्येक वेळेस कर्माचाच दोष असतो असं काही नाही. आता शिक्षणाच्या बाबतीत तर कर्माचा काही संबंधच नाही. अभ्यासिप्त समर्थोशी मत्कर्म करो हो मदत्तमपि कर्माणी कुर्वन् सिद्धी मवाप्स्यसि. महाराज म्हणतात महाराजांनी वर्णन केले अभ्यास करणारा जर असेल तर मला वाटतं त्याच्यासाठी जगामध्ये माऊली म्हणतात जगासाठी काहीच म्हणजे जगामध्ये कुठलीच गोष्ट असायची नाही. विषयकी आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे एकी वाग्ब्रह्म थोकडे अभ्यास केले. म्हणून या अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही. ज्ञानोबाच्या 12व्या अध्यायात अभ्यास करीत असेल तर त्यानं यश अपयश मान्यच नाही. यश अपयश ज्याच्या ठिकाणी प्रयत्न असतील मला वाटतं त्याच्यासाठी यश अपयश मानणं ही अंधश्रद्धा. त्यानं यश अपयशाचा विचारच न करता अभ्यास करणं साधना करणं थोडं आता एखाद्या वेळेस काही वेळेस तात्पुरतं आता शिक्षणासाठी प्रयत्न जर करीत असेल तर त्याला इच्छित असणारी नोकरी जरी नाही प्राप्त झाली तरी शिक्षण ज्ञान ही अशी गोष्ट आहे की त्याला जरी नाही नोकरी म्हणजे त्याची इच्छित नोकरी लागली नाही तरी सुद्धा तो म्हणजे आपल्या दृष्टीने जर म्हणाला तर समाजामध्ये निवड टाकावं म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. त्याला अपयश नाही. त्याला नाही जरी नोकरी लागली तरी त्याला ज्ञान ग्रहण करणं हेच त्याच्यासाठी यश आहे. एक हा माझा प्रश्न आहे. हनुमानाला महादेवांचा अवतार मानलं जातं आणि महादेव हे स्वतः भूतांचे पिशाचांचे आत्मांचे देवते आहेत. तर असं का म्हणलं जातं की हनुमानच्या चालिसा वाचल्यानंतर भूत प्रेत दूर जातात? महादेव तसं तर महादेवाचाच अवतार हनुमंतर आहे. हा. पर हनुमंतराय आणि महादेव भगवान शंकर हे सुद्धा म्हणजे भूताचे दैवत आहेत. भूत वेताळे नाचते हर्षयुक्तो वपती असं बऱ्याचशा वेळेस आपल्याला म्हणजे वाचण्यामध्ये सापडतं. पण भूत वेगळे बाधा येते. भूत हे नाहीच आहे जगामध्ये. पण माणसाच्या बुद्धीला जो भ्रम झालेला आहे भूत जातात. आता भूत खरं जर विचार केला तर वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने ज्ञानाच्या दृष्टीने भूत हे नाहीच आहे. आणि जे भूत आहे एक वेळेस आम्ही सहज सतत सांगत असतो देव तरी मिळणं सोपं आहे पण त्याच्यापेक्षा भूत मिळणं कठीण आहे. पण माणसाला भूत नाही. माणसाला जी बाधा होती ती काही भूताची बाधा नसते. तो भ्रम असतो आणि मनुष्य भ्रमामध्ये वायाला जातो. जसं दोरीचाच दोरीच पण सर्प भासल्यानंतर मनुष्य जसा त्याचं म्हणजे त्याच्या अंतःकरणाची भीती उत्पन्न होते. नसतोच तो सर्प नसतोच पण दोरी. आणि एखाद्या वेळेस रात्रीच्या वेळेत त्या दोरीचाच सर्प भासून जर त्याला त्या दोरीचा स्पर्श झाला किंवा त्या गार लागल्यासारखं लागलं किंवा त्याचं रात्रीच्या अंधारामध्ये स्पष्ट जर नाही दिसलं तर रात्रभर भयानं तो व्याकुळ होऊन जातो. तर बाधा याचा अर्थ भूत नाही.
हनुमंतरायाची चालिसा वाचल्यानंतर बाधा दूर. बाधा याचा अर्थ भ्रम आहे, भय, भीती. भूत नाही. खरं भूत तर मनुष्याला लागत नाही, मनुष्याजवळ येत नाही. खरं भूत नाहीच याच्यात. आता आपण जर बघितलं तर हे थोडं हे अंधश्रद्धेमध्ये येतं. माणसानं मला भूत लागलंय म्हणणं हे सगळे अंधश्रद्धा आहे. म्हणून हनुमंतरायाची चालिसा वाचल्यानंतर आपल्या जवळचं अज्ञान नष्ट होऊन आपण जी म्हणजे भूताचा भ्रम आपल्याला झालाय की मला भूत लागले, मला कुणीतरी लागले, असा जो भ्रम आहे तो भ्रम हनुमान चालिसानं नष्ट होतो, असं त्याचं म्हणजे वर्णन आहे. सध्याच्या काळात पालक असो नसता कुणी पण असो, ते इतरांशी तुलना करतात की तो बघ कसा आहे. तर इतरांशी तुलना करणं हे कितपत योग्य आहे? इतरांशी तुलना करणं तसं योग्यही नाही. पण खरं जर पाहायला गेलं तर एखादा जर आपल्यापेक्षा जर थोडा ज्ञानी असत, हुशार असत, तर त्याचा आदर्श धरून वागणं थोडं फार महत्वाचं आहे. आता तसं जर आपली बुद्धिमत्ता थोडी कमी असेल तर आपली तुलना जरी केली तरी आपण तरी काही त्या तुलनेच्या बरोबरीचे असू शकत नाही. पण तरी सुद्धा आई वडिलाचं कर्तव्य किंवा समान वयाचा आहे, समान कुटुंबातला एका म्हणजे क्लासमध्ये होता, मग तो कसा पुढे गेला, त्याच्या ठिकाणी जी बरोबरी करणं, आई वडिलाची बरोबरी करणं याचा अर्थ तो यशापर्यंत चाललाय, त्याची साधना काय असेल ती पहा, असं म्हणून तुलना करणं हे दृष्टीने बरोबर होतं. कारण आता आपण बरेचसे म्हणजे समाजातले मोठे माणसं यशस्वी झालेले दिसतो, आपण त्यांना यश आलेलं बघतो, पण त्यांनी यशाच्या पाठीमागे जी केलेली पराकाष्ठा असते बरेच याचा कधी विचार करीत नाही. एकामेकाची बरोबरी करणं याचा अर्थ त्याचं साधन तपासणं असाच होतो. म्हणून साधनाच्या दृष्टीनं जर आपल्याला जर एखाद्या गोष्टीच्या कुठपर्यंत तरी पोहोचण्यासाठी तर आपल्याला जर त्याचा अनुभव नसेल तर आपण त्याचं मार्गदर्शन घेणं हे समाजात सांगणं सुद्धा योग्य आहे, त्याच्यात चुकीचं काय. आज सगळे लोक मंदिरात मला जॉब मिळू दे, मला गाडी मिळू दे असं काहीतरी मागण्यासाठी जातात. पण मग भक्ती म्हणजे फक्त मागणं आहे का? नाही, हे त्याचा म्हणजे मागणं ही भक्तीमध्ये संबंधच नाही. भक्तीच्या दृष्टीनं मागणं ही चुकीची पद्धत आहे. भक्ती करणाऱ्यांना, ज्याला भक्ती आता तसं जर पाहायला गेलं तर अलीकडल्या म्हणजे आताच्या काळामध्ये भक्ती हे फक्त उदराचं साधन म्हणजे पोट भरण्याचं साधन असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. पण खरा जर विचार केला तर भक्ती ही उद्धाराचं साधन आहे, उदराचं नाही, पोट भरण्याचं साधन आहे. भक्ती करणाऱ्यानं, आणि मला वाटतं शुद्ध भक्ती करणाऱ्यानं देवाकडे काही अपेक्षा करूच नाही, फक्त सेवा करा. भक्ती ही सेवा आहे, ईश्वराच्या संबंधानं केलेली सेवा. आणि या भक्तीमध्ये मागणं ही थोडी चुकीची पद्धत आहे. आता ईश्वर तर प्रारब्धानं आपापली प्रत्येकाची सोय केलेलीच आहे, आपल्याला जे लागते ती प्रारब्ध देणार आहे, आपलं श्रम देणार आहे. त्याच्यामुळे भक्तीमध्ये काही मागणं ही फार चुकीची. आणि मला वाटतं आता परमोच्च कोटीची जर भक्ती असेल तर देवाकडून काही काही वेळेस मनुष्याला त्याची जरी इच्छा असेल तर ती मिळतीही. गीतेमध्ये तसं वर्णन केलेलं आहे की तुम्ही देवता ते बघाल, देव तुम्हा तुष्टतील, आईशी परस्परे घडेल प्रीती जित. पण सेवा करून आपण देव प्रसन्न करून घेणं, देवा आपली सेवा भगवंताला प्रसन्न होणं. जसं आता एखाद्या वेळेस घरामध्ये पती पत्नी असतात, मग पत्नीने चांगल्या प्रकारची जर सेवा केली तर पत्नीला पाहिजे तो अलंकार जसा पती न मागता आणून देतो किंवा मागितला तरी, आता एखाद्या वेळेस त्याला न जाणो प्रपंचाच्या म्हणजे संबंधानं नाही लक्षात आलं तरी जसं मागितल्यावर देतो, पण सेवा जर करायचं योग्य जर नसेल पत्नीची तर पतीकडे अमाप धन असलं तरी पत्नीला काही द्यावा अशी त्याची इच्छा करत नाही. तसं देव हा समर्थ आहे, पण समर्थ असून सुद्धा देवाला आपल्याला काहीतरी द्यावा अशी जर इच्छा व्हावी वाटत असेल तर माणसाच्या ठिकाणी भक्ती महत्वाची, मागणं महत्वाची नाही. प्रेमासाठी जवळच्या माणसाला सोडून जाणं हे खरं प्रेम आहे की स्वार्थ? आणि ज्यांनी आपल्याला लहानपणापासून जपलं त्यांना दुखवून नवीन नातं निवडणं हे कितपत योग्य आहे? तसं जर पाहायला गेलं तर प्रेम हे नाहीच आहे. मनुष्य प्रेम म्हणजे काय? तर हे भक्तीच्या दृष्टीने जर विचार केला तर प्रेम फार वेगळं आहे. पण आताच्या काळामध्ये जे प्रेम आहे ते प्रेम नाही. आपापल्या शरीराची इच्छा, विषयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक लांबपर्यंतचा विचार न करता अधर्म करणं, त्याला सुद्धा हे लोक सगळे आताच्या काळामध्ये प्रेम म्हणतात. तर ते प्रेम नाही. प्रेम हा शब्द मराठी भाषेतला फार मोठा श्रीमंत शब्द आहे आणि प्रेम हा शब्द इथं एवढ्या जवळ लावू शकत नाही, कारण तो प्रेमाला मर्यादा आहे, प्रेमाला संस्कार आहेत, प्रेमाला आचार आहे, प्रेमाला फार मोठी नीती आहे. आणि हे सगळं सांभाळून परस्परावर असणारी प्रीती यालाच प्रेम म्हणतात. पण सगळे नियम सोडून करणं याला प्रेम म्हणत नाही. जे आई वडिलाचं आपल्यावर जे आहे ते शुद्ध निकष प्रेम आहे. भगवंतावर जे भक्ताचं प्रेम आहे ते निकष प्रेम आहे. पण आताच्या काळामध्ये जे म्हणजे धर्म सोडून काहीतरी आपलं स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याला काही आम्ही प्रेमही म्हणत नाही.
ते आपापली इच्छा पूर्ण शरीराची इच्छा पूर्ण करण्यासाठी तात्पुरतं असतं. ते काही जास्त काळापर्यंत नसतं. माणसाच्या शरीरात तारुण्य आहे तोपर्यंत मनुष्य भांबावलेला असतो. तारुण्य विषयाच्या संगतीने तो काही जास्तीचा विचार लाभपर्यंतची मर्यादा करीत नाही. ती जास्त काळ टिकतही नाही. त्याचा आयुष्य फार कमी असतं. जर आपल्या घरात मंदिर छोटं असेल तर कोणता एक देव आहे तो आपल्या मंदिरात ठेवलाच पाहिजे? तसं जर पाहायला गेलं तर प्रत्येकाला विचारल्यानंतर आपापल्या देवाचं महत्व प्रत्येक जण सांगणार आहे. पण आमच्या दृष्टीनं अंतकरणाला समाधान आणि जिथं घरामध्ये सुद्धा एक म्हणजे ज्याची मूर्ती बसवल्यानंतर अगदी समाधान प्राप्त होईल असं दैवत म्हणजे पांडुरंग आहे. कारण सकळ देवाचे दैवत उभे असे सगळ्या देवाचा देव असणारा पांडुरंग आहे. तो हा देवाचाही देव आणि बळीया माझी पंढरीराव सगळ्या देवाचं दैवत असणारे पांडुरंग आहे. आणि पांडुरंगाची एक अशी म्हणजे भक्तीची आम्हा भक्तांना अनुभूती अशी आहे की पांडुरंग हे समाधानाचं सगळ्यात मोठं समाधान प्राप्त करून घेण्याचं दैवत आहे. ज्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला सुद्धा आपल्या इंद्रियाचा श्रम परिहार होतो, इंद्रियाची तृप्ती होती. असं शरीराला आंतरिक स्वरूपाला समाधान. आणि पांडुरंगाचं जिथं नुसती मूर्ती जरी बघितली, दारामध्ये जर तुळस असली तर तिथं काहीतरी नाविन्य आहे असं म्हणजे दिसून येतं. काही लक्षणं तिथं दिसतात. तसं पांडुरंगाचं दैवत हे अन्य दैवतामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून पांडुरंगाची जर मूर्ती देवघरात असेल तर मला वाटतं दुसऱ्या देवाची मूर्ती देवघरात ठेवण्याची गरज नाही. फक्त पांडुरंगाची एक मूर्ती ठेवावी शक्य असेल तर. आणि पांडुरंगाची संगत, पांडुरंगाच्या भक्तीने हळूहळू त्या घरातला मांसाहार कमी होतो. आणि ज्या घरात मांसाहार नाही ते घर फार म्हणजे तिथं उदासीनता फार कमी असते. तिथं लक्ष्मीचं वास्तव्य असतं. पांडुरंग असला की त्याला मांसाहार कमी होतो. पांडुरंगाचं ज्या घरामध्ये वास्तव्य आहे तिथलं म्हणजे व्यसन कमी होतात. तिथला विचार शुद्ध होतो. पांडुरंग हे ज्ञान प्राप्त करून घेण्याचे दैवत आहे. शांत मनुष्य जेवढा राहील तेवढं ज्ञानामध्ये त्याची वृद्धी होती, वाढ होती. म्हणून पांडुरंगाची मूर्ती देवघरात असणं फार महत्वाचं आहे. बाकीचे असतील नसतील काही म्हणजे एवढं आवश्यक नाही. पण देवघरात पांडुरंगाची मूर्ती असेल ते घर कालांतरानं मंदिर बनवून जाईल अशी म्हणजे पांडुरंगाची ख्याती. धन्यवाद महाराज.